अर्धशतक के देखिए बात करेंगे 5,000 खास करके जॉन्टी के लिए देखिए कैश प्राइज है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे बुसंतवीर पिछले मैच में देखिए यहाँ पर 25,000 के आसपास कैश प्राइज जीते थे। मैन ऑफ द मैच बनने के साथ देखिए और टी सेट के साथ मैदान पर उतरे हैं। लेकिन कहते ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है। अब देखते हैं यहां से सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला। आप बात करेंगे रॉकस्टार मोहाकुल्ला टीम को देखिए यहाँ पर रुकना होगा। इसके बाद है आखिरी अंतिम मुकाबला रहेगा। आज एक टीम देखिए बात करेंगे सुपर 6 में क्वालिफाई करेगी। बाबूशाह अमर भाई आज शांत है थोड़े। अकबर भाई फॉर्म में है लेकिन अंतनी भाई का तो पता ही नहीं। चलिए कल सब मोड में आएंगे निश्चित रूप से। टूर्नामेंट का आखिरी नाइट रहेगा लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे आज कौन सा टीम रहेगी। कहते ना रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए। यहां से आगे की देखिए हर टीम चाहेंगे भाई नटराज ट्रॉफी सुपर 6 में। और पहला गेंद देखिए तैयार। जॉन्टी पिछले मैच में थे भाई साथ। अब जॉन्टी बता रहे हैं भाई बज रही है साइकिल की घंटी। टिंग 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 छरन। चंदा थोड़ा सा फंसा हुआ था लेकिन अब देखिए 6 रन आता हुआ मिलिंद दादा करत इनकी तरफ से 3 छक्का आता है तो 2,000 अर्धशतक के लिए 5,000 चौंटी के लिए। और बल्ले का लिया था बाहरी किनारा पाल पाल यहां से। और अच्छी देखिए यहाँ पर अगर यहाँ पर रनों का कॉल हो जाता तो शायद रॉकस्टार बैटर फंस सकते। यस बाबूशाह चले अमर भाई और अकबर भाई भी आ चुके। सिर्फ एंथोनी की कमी है। वो भी आ जाएंगे भाई। जब करण आ चुका है तो अर्जुन भी आ जाएगा। और चौंटी देखिए रोन घरत यहाँ पर अपील देखिए यहाँ पर थोड़ा सा लाउड से अपील था। पता था यहाँ से कि गेंद पल्ले से जब छूता है और जब बॉडी शरीर से देखिए बाबूशाह अगर जॉन्टी रोहन घरत जर अर्धशतक ठोकला तर त्यांच्यासाठी प्रतीक प्रकाश कोहली गणेशपुरी यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है। अब होंठों से नहीं अब नटराज ट्रॉफी में नोटों से बात हो रहा है। इसलिए ज्यादा देखिए एकदम से माहौल बनाए हैं जिसके कारण देखिए हम शाम से देख सकते हैं। सोचिए कल आने वाला नाइट अंतिम नाइट क्या रहेगा भाई। ऊंचाई लिए हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई और गेंद को छक्के के लिए उड़ाए। जॉन्टी घरत बॉलर भारी ज्याच्या हातात किमया न्यारी ज्याच्या हातात किमया न्यारी ज्याच्या हातात किमया न्यारी वैष्णव भोईर है ऑलराउंडर नवे संघाचा चोपरा अंतर वैष्णव भोईर। 2 डॉट के उसके बाद एक छक्का दबाव बनाते हुए अपील शायद खारिज किया गया यहाँ पर से। और जो डाउटफुल रहता है ना लेग बाय से रन आता हुआ वो बेनिफिट फायदा हमेशा। और क्रिकेट में देखिए बल्लेबाज को जाता है यहाँ से चाहे गेंद लेग स्टंप को छोड़ता हो या ऑफ स्टंप को छोड़ता हुआ जब ये निकलता है ना। और टेनिस के लिए हमेशा उछाल भरा गेंद रहता है यहाँ से। लेकिन फिर भी देखिए मैं आयुष ठाकुर का तारीफ करना चाहूँगा। अजय मरे देखिए कोपर पेन देखिए यहाँ से बढ़िया मैच देखिए। रुपेश ने क्या कमाल का प्रदर्शन दिखाए थे यहाँ से पिछला मैच में गेंद से और बल्ले से। और भूषण देखिए थोड़ा सा तकलीफ में मुझे लग रहा है शायद है क्या मांसपेशियों में खिंचाव आया है। चलिए मेडिकल स्टाफ चलिए थोड़ा सा स्प्रे या पानी लेकर जाइए क्योंकि पिछला मैच लंबा इनिंग्स खेले थे रॉकस्टार भूषण फिर देखिए थोड़ा सा उनका मांसपेशियों में खिंचाव आता हुआ। चलिए थोड़ा सा फर्स्ट एड मेडिकल जो है सुविधा लेकर जाइए। वैष्णव देखिए यहाँ पर जाते हुए तेजी से भाग कर जाइए। पानी भी लेकर जाइए थोड़ा सा और एक खिलाड़ी पानी लेकर जाइए।
ले कहते ना, प्यार में दुनिया मोहब्बत लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है। और शैलेश दादा देखिए, अकबर अंतरी बात करेंगे यहाँ से, त्रिमूर्ति अंतरी नहीं है भाई यहाँ पर, कोई बात नहीं। दर्द में दुनिया दुश्मन लगती है, प्यार में दुनिया दर्द लगती है, और आप जैसे दोस्त हो तो साला बिस्लेरी भी किंग फिशर लगती है। ये दोस्ती है देखिए यहाँ से। कहते ना, सब पी गए मिला के पानी शराब में, मैं पी गया मिला के जवानी शराब में। कुछ तो गम दबा है सीने में, यूं ना मजा आता पीने में। क्या बात है। लेकिन मैं एक घूंट भी पीता नहीं हूं, लेकिन प्रवीण ने लगता होगा बाबूशाह बहुत पीते हैं। क्या बात है बाबूशाह, 1000 इनाम आ चुका है कमेंट्री के लिए। क्या बात है। मुझे लगता है जाते जाते नहीं, निश्चित रूप से बहुत बहुत शुक्रिया शैलेश दादा। पूरी देखिए बात करेंगे नटराज क्रीड़ा मंडल से। वो जी पे पहुंचेंगे बाबूशाह। तो चलिए बात करेंगे यहाँ से, चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर बहुत बढ़िया देखिए यहाँ से पीले पीले डीजे ने भी देखिए अच्छा साथ दिए। हमारी ताकत हमेशा रहता है एक स्कोर और एक डीजे, और डीजे भी देखिए आपको भी बहुत सारा इनाम मिला। सुदर्शन स्कोरर, उन्हें भी हमने 500 रुपया कमेंटेटर पैनल से दिए, क्योंकि उन्होंने भी अच्छा साथ दिए सुदर्शन, क्योंकि हमारी एक अच्छी टीम पैनल रहती है कमेंटेटर डीजे। अब अंपायर मुझे लगता है उनकी बारी भी आने वाला कल नाइट। ओ ये चलिए भाई, घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है, और भूषण के बल्ले से भयानक चौका। चंदन भोईर सुधी चषक हा नटराज चषक नावे गावचा, या पनवेल उरांची शान नावे गावाचं नाव केलं महान, या पनवेल उरांची शान नावे। क्या दोस्ती देखिए भाई।
निशावर के पार दो झेली यहाँ पर रिप्ले में देखे प्रवीण देख सकते हो लाइन पे आ गए थे, लेकिन थोड़ा सा जो हाइट था उसके कारण मुझे लगता है भूषण ने थोड़ा अंपायर से चर्चा की है। लेकिन जब क्लोज डिसीजन रहता है तो फिर कभी बल्लेबाज तो कभी गेंदबाज देखिए वो चाहता है, लेकिन लाइन में आ गए थे, मिडिल स्टॉम्प पर आ गए थे, लेकिन हल्की सी उछाल थी और होता है भाई यहाँ पर यही बात बताया 50-50 जब मामला क्लोज रहता है तो डिसीजन जाता है। जो बेनिफिट फायदा था यहाँ पर गेंदबाज को मिलता हुआ, खास करके मिडिल विकेट में आ गए थे, विकेट के बीचों बीच सफल होकर खेलना चाहते थे। गुड डिसीजन कहेंगे यहाँ से। अपील फिर से लॉन्ग लॉन्ग लॉन्ग, इस बार देखिए यही बात बताई जब क्लोज डिसीजन, ओ ये क्या हो गया भाई, लेग बाई से 4 भी आ गया भाई यहाँ से। अपील पड़ी रही लेकिन गेंद देखिए निकल गई गली में। कहते ना गली में दिल चुराना और गली में रन बचाना आसान नहीं रहता है। मुनीमजी आपण या व्यासपीठावरती आमचे नटराज कला क्रीडा मंडळाचे महासचिव चलता फिरता कम्प्युटर फक्त तुमचीच कमी यावा आपला मी सहर्ष स्वागत अमर अकबर एंटोनी। चलिए बात करेंगे लेग पेपर का अपील बड़ा हुआ था, लेकिन प्रवीण बात करेंगे जो रिप्ले में देखा गया ऑफ स्टॉम्प बाबू शाह 2 दिन से कंप्यूटर हैंग हुआ था थोड़ा सा। क्या बात है यहाँ से। चलिए यहाँ पर टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 24 रन और रुपेश मात्रे देखिए यही बात हमने छेड़ा था। अक्षय ठाकूर यांच्या वतीने वैष्णव भोईरसाठी सुवर्ण संधी, सलग जर 3 षटकार ठोकले वैष्णव भोईर याने तर अक्षय ठाकूर यांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर कमाल के यहाँ पर मैच चलता हुआ, यहाँ पर अंपायर के लिए भी देखिए बड़ा कठिन बनता हुआ, अपील बड़ा लंबा हुआ यहाँ से होता है। देखिए बड़ी मैच जब रहती है ना और मैदान के ऊपर देखिए वैष्णव भोईर बड़ा हाइट खेलने में पसंद करते हैं यहाँ से। अब बल्लेबाज बात करेंगे रोहन घरत देखिए यहाँ से। जॉन्टी बात करेंगे ना थोड़ा सा रंग में है, लेकिन दीप पाटिल और ये पारा गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगा भाई। अगर इसी औसत से रन जाता है तो 48 तक पहुंचेंगे। अमूल सालबम भी देखिए मैच का मजा ले रहे हैं। जवान पाटिल देखिए बात करेंगे, कई लेजेंड खिलाड़ी देखिए यहाँ से। ओ ये चलिए जॉन्टी भाई ऊंचाई तो ली है, क्या लंबाई, ओ लंबाई भी क्लियर किया यहाँ से। बड़ी मैच की बड़ी प्लेयर है, 18 नंबर जर्सी को डराता हुआ 6 रन। घंटी और नावा के जॉन्टी ये सिग्नल देकर जाते हैं। फिर से एक बार ओ उछाल दिया यहां से, लेकिन इस बार एलिवेशन नहीं मिला भाई। कहते ना रात 12 बजे के बाद शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। यहां पर जॉन्टी का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर का यहां पर जॉन्टी का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था। यहां से थोड़ा सा निराश चेहरा, लेकिन अच्छा स्टार्ट दिलाकर आए। 30 रन बनाए टीम का स्कोर, लेकिन अभी भी 10 गेंद बचाए। गेंद बचाए 10 और सुबह 4 बजे से पहले कहीं भी नहीं मिलेगा आपको बस। लेकिन उससे पहले देखते हैं यहां से मैच बड़ा कमाल का चलता हुआ यहां से। और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार गेंदबाज यहां पर, लेकिन दीप पाटिल लेके पहला गेंद पर छक्का खाए, लेकिन उसके बाद बढ़िया कैच लिया गया। आयुष ठाकुर इस बार भी ऊंचाई ली है, क्या लंबाई क्लियर करेगी आयुष ठाकुर। फिर से गेंद के पर और दूसरा कैच यहां पर, बैक टू बैक देखिए आर्यन भोईर का यहां पर विकेट गिरता हुआ।
का सॉन्ग था। इस पिक्चर को देखने के साथ साथ है न जाने कितनी नौजवान बगैर मंडप से शादी किए थे। ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे। देखते हैं यहाँ से अभी भी अंतिम मुकाबला। मोहाकुल्ला टीम देखिए इंतजार में है कौन सा टीम सामने आएगा और वो मुकाबला नटराज ट्रॉफी के लिए रहेगा, सुपर 6 के लिए रहेगा। लेकिन उससे पहले देखिए 2 विकेट गिरने के साथ दीप पाटिल ने दीपक जलाई अपने टीम के लिए यहाँ पर। लेकिन कहते ना शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी काफी कुछ जिंदा है। जब तक मैदान के अंदर चोपड़ा चल रहा है, वैष्णव वही नॉक स्ट्राइक पर जिंदा है। करण पाटिल आते ही देखिए यहाँ पर सिंगल करण तो यही काम करेंगे। पिछले मैच में भी अच्छा भूषण का साथ दिए थे भाई। यहाँ से किसी के नाक में हीरा, किसी के कान में हीरा। अक्षय दादा ठाकुर इनकी तरफ से करण पाटिल के लिए 3 गेंद के बाद 3 छक्का, 3000 है भाई। 2 छक्के के लिए लगाइए। मुझे नहीं लग रहा है करण तीसरा छक्का, यहाँ थोड़ा टच में ज्यादा दिख नहीं रहे हैं। लेकिन स्क्रीन देखिए 8 बचा है यहाँ से। 31 पर देखिए बात करेंगे। करण के लिए देखिए 3 गेंद के पर 3 छक्के के लिए यहाँ पर से वैष्णव वो देखिए बहुत कुछ बयां करेगा। क्या कमाल का स्पेल देखिए यहाँ से। पहला गेंद के बाद छक्का और उसके बाद देखिए वापसी भाई। अक्षय ठाकुर अगर वैष्णव 3 गेंद पर 3 छक्का लगाए तो 3 लाख 3000। ओके ओके चलिए बात करेंगे। 31 पर 3 है। और ये चलिए ड्राइव किया यहाँ पर से 1 रन लेंगे। यहाँ पर वैष्णव की अच्छी सोच है कि बचेंगे तो और लड़ेंगे। ओवर कंप्लीट है, 3 ओवर का खेल कंप्लीट है। अच्छा ओवर निकलता हुआ पहला गेंद पर 6, आखिरी 5 गेंद पर 2 रन और स्कोर देखिए जाएगा 32 रन। मेरा क्या बात है। बारो फुल बरसा यहाँ पर फुल बरसता हुआ मेरा महबूब है। अरे किसी के नाक में हीरा तो किसी के कान में हीरा, उनसे हमें क्या लेना देना। हमारे पास है 3 हीरा। अमर अकबर अंथनी भाई और अच्छी अच्छी शायरी सुनने को मिलेगा। बस थांबा थोड़ा थांबा वेल है अजून। अच्छा नंतर पर एक मैच आए तो चलिए बात करेंगे। 32 पर देखिए 3 विकेट यहाँ से। किसी के नाक में हीरा तो किसी के कान में हीरा, हमें उनसे क्या लेना देना। हमारे पास है 3 हीरा भाई। गेंदबाज तैयार। वैष्णव वो देखिए पहला रन तो लेंगे तेजी के साथ है। दूसरे के लिए मौका बनाना चाहेंगे यहाँ पर और दूसरे के लिए यहाँ पर जानते थे वैष्णव यहाँ पर। अच्छा मेरी हिसाब से कॉल रहा वैष्णव का यहाँ पर। कठिन था फील्डर का तारीफ करना चाहेंगे यहाँ पर। शायद क्या कुछ हुआ यहाँ पर। एक नाटक दृश्य यहाँ पर मिला। क्या बेल गिरा नहीं था यहाँ से, लेकिन करण का विकेट यहां से गिरता हुआ। यहां से फील्डर की तारीफ करना चाहेंगे आयुष ठाकुर भाई। क्या कमाल का फील्डिंग कर रहे भाई। इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना। तूने साथ जो मेरा अविनाश ठाकुर देखिए बात करेंगे। बहुत बढ़िया ओवर देखिए यहां से शैलेश दादा देखिए देख सकते हो कुछ गुफ्ते को चर्चा दोस्ती रिश्ता देखेंगे।
संदीप भाई हुंडा देखिए बात करेंगे, और जिनके आगे अच्छे अच्छे ठंडा। तो चलिए यहाँ पर कैश प्राइस देखिए। ओ ये चलिए ऊंचाई लिए लंबाई की यहाँ से कमी, वैष्णव भूल रह गए नौ स्ट्राइक पर देखिए। जय क्यों यहाँ पर बिरु का साथ देना था, फंस गए भाई यहाँ पर 33 पर 5। कमेंडर रायगढ़ वाला करेंगे। विकेट देखिए खेलता हुआ यहाँ पर से अविनाश ठाकुर है। क्या कमाल की गेंदबाजी यहाँ से, कड़क 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 देखिए यहाँ पर आउट स्टंप के पार रखे थे यहाँ से, और विकेट गिरने के साथ साथ बैक टू बैक 2 विकेट देखिए यहाँ से रनआउट में। और उसके बाद देखिए विकेट कीपर है अच्छा गेम में वापस लौटते हुए। पहला ओवर देखिए 16 रन गया था, और क्या गेम में कमबैक किया भाई यहाँ से। सेकेंड ओवर देखिए लेग बाई से एक चौका आया था, और उसके बावजूद में देखिए 24 पर थी। लेकिन तीसरा ओवर देखिए दीप पाटिल पहला गेंद पर छक्का, और उसके बाद 2 रन खर्च किए अंतिम 5 गेंद में। और उसके बाद देखिए अविनाश ठाकुर, क्या बात है यहाँ से। तर सन्माननीय संदीप ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झाले, त्यांना विनंती असेल साहेब आपण यावं। संदीप ठाकूर साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत व्यासपीठावरती यावं। अखिलेश पाटिल देखिए इस वक्त है, क्या कुछ रहेगा यहाँ पर गेंदबाज तैयार। कमाल की गेंद, ये चलिए भाई यहाँ से। कहते हैं ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। वैष्णव देखिए तड़प रहे नौ स्ट्राइक पर, एक रिक्स वैष्णव ले सकते थे वहां पर, दूसरा ना भी लेते तो अभी सोच रहे होंगे। 3 गेंद देखिए, अभी 3 गेंद बचाए यहाँ से। शर्नाटा देखिए यहाँ से, और जितनी भी तारीफ करो मैं अविनाश ठाकुर की उतना ही कम भाई। कहते ना रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने का हिम्मत तो कर रहा है, सब कुछ ही अच्छा होगा। और यहां पर भी देखिए वैष्णव, आप देखिए अब मौका लिए लेकिन विकेट गवाए। थोड़ा गेंदबाज ले जी, थोड़ा विकेट कीपर ले जी रह गए। अंपायर से कुछ चर्चा निश्चित रूप से चलता हुआ। चलिए अंपायर तो थोड़ा बेटर रुकिए यहाँ पर, थोड़ा बेटर रुकिए यहाँ पर, चेक यहाँ पर थोड़ा सा किया जा रहा है। विकेट छोड़ा था यहाँ पर, अंपायर बता रहे हैं यहाँ पर से ये तो रन तो नहीं होगा लेकिन रन आउट है। तीसरे अंपायर, क्योंकि स्ट्राइक दोनों तरफ से छोड़ा गया है, रुके नहीं है बैटर, अगर रुकते तो नहीं। बैटर ने यहाँ पर स्ट्राइक तुरंत छोड़े, जिसके कारण से अगर स्ट्राइक के लिए रुकते तो बैटर वहां पर, अगर वन स्क्रीन पर देखिए बात करेंगे, अब देखिए बात करेंगे यहां से। तीसरे अंपायर भी देखिए लिया गया, चेक किया गया, डाउटफुल है, खास करके घर की टीम है इसलिए दूध का दूध पानी का पानी क्लियर कराया गया यहाँ पर। लेकिन कमाल की गेंदबाजी भाई, तारीफ करना चाहूंगा यहाँ पर। जरे मरी के ऊपर पेन लेकिन अविनाश ठाकुर है, लेकिन ये 2 गेंद के निर्णायक ये नहीं यहाँ से। क्या वैष्णव वीर को रोकेंगे यहाँ से? नहीं, खींचकर मारा है लेकिन फील्डर है वहां पर, बन जाएंगे दर्शक भाई यहाँ पर। देर से आता हुआ दुरुस्त चरण,
एक गेंद बचाए। कहते ना, जो इंसान आज का काम आज कर लेता है कल भी वो राज करता है। ओ काम किया भाई, गेंदबाज सराहना करना चाहूंगा यहाँ पर अविनाश ठाकुर की जितनी भी तारीफ किया जाए, और उसके साथ साथ देखिए दीप का भी मैं तारीफ करना चाहूंगा। एक एक छक्का खाए लेकिन ओवर को लंबा नहीं बनाए। 40 रनों का टारगेट है, लेकिन टारगेट भलाई बड़ा नहीं है, लेकिन 40 और अविनाश ठाकुर का चाहे तो नावा के देखे चवाई है निश्चित रूप से, और क्या बढ़िया कमाल के। तभी देखे शैलेश दादा ने पिछले मैच में उन्हें 1000 से नवाजे थे विकेट के लिए, और 40 का टारगेट है। रोशन सर कहते ना, छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। तो देखते कितना आसान रहेगा कठिन रहेगा, ये आने वाला वक्त ही बताएगा। ओए होए 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 ओए होए हाय हाय। नाम के दीवाने तू काम तो बता। ओए होए 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 ओए होए। ठाकूर बघा, संगीत लागल्यानंतर किती खुश झाले। विनुसभाई मचाडो, HL आणि वेरोनिका चे सर्व नटराज कला क्रीडा मंडळाचे दमदार व्यक्तिमत्व शंभो ग्रुप यांच्या वतीनं नटराज क्रिकेट टीम साठी शुभेच्छा येत आहेत। ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत। शंभो ग्रुप आपलंही सहर्ष स्वागत। सुशांतबाई बांद्रे, हमकेशबाई, काल खऱ्या आपण पाहिलं मित्रांनो की महाशिवरात्री निमित्त त्यांच्या माध्यमातून मानकेश्वर या ठिकाणी मंदिरामध्ये आपण सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था, महाप्रसादाचा लाभ देखील देण्यात आला। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं, शैलेशभाई देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं, हेमंत म्हात्रे साहेबांना देखील आपण पाहिलं। शैलेशभाई आपण 12 नंतर आले, प्रसाद घेतला आणि डायरेक्ट थेट घरी रवाना झाले। चल, इथून जो विजेता होईल तो थेट खेळेल महेश स्मृती मोहा कोलीवाडा संघाविरुद्ध आपली शेवटची मॅच खेळेल, आणि सुपर 6 साठी ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजे एकूण सुदर्शन आतापर्यंत यातून जो संघ मिळेल तो 5वा संघ ठरेल सुपर 6 साठी। ऑलरेडी बामणडोंगरी संघ पार्थ एंटरप्राइजेस सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालाय, म्हणजे टेंबिवली विरुद्ध 12वी मॅच बॅलन्स, त्यातून विजेता तो खेळेल बामणडोंगरी संघाविरुद्ध, आणि त्यातून अजून एक संघ 6वा सुपर 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद प्रवीण, धन्यवाद बाबूशा। आज वेगळी एनर्जी बाबूशांची पाहायला मिळाली, आणि त्याच वेळेला आमचे आयोजक त्यांना देखील आपण पाहिलं ऑन स्क्रीन। स्पर्धा यशस्वी शिखरावरती चालली की मात्र एक वेगळा आनंद असा आयोजकांच्या मनामध्ये, आणि तो आनंद प्रत्येक रात्रीमध्ये व्यक्त केला संपूर्ण आमच्या आयोजकांनी। तर टार्गेट 40 आहे, प्रतिषटक 10.00 घरच्या मैदानावरती या धावा वाचवायच्या। त्या ठिकाणी नावा टीमला, नटराज नावा संघाला, तर एका बाजूला कोपर टीम, काळभैरव जरीमरी आई कोपर या संघाला आपण पाहता तर या टीमला 40 बनवायच्यात। अगदी पेण तालुक्यातून हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला। रोशन, आपण शैलेशभाई यांचा जर विचार केलात ना मित्रांनो, आज उपसरपंच देखील आहेत, विद्यमान अध्यक्ष देखील आहेत, खूप एन्जॉय करतात, बिंदास। असा दोस्तीमध्ये राजा माणूस पाहिजे, परंतु मंदिरामध्ये गेल्यावरती देवाकडे एकच मागणं मागतात। काय शैलेशभाई, जाऊया आपण त्यांच्याकडे, कारण एवढं सारा दमदार व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय, खूप एन्जॉय करतात, परंतु देवाकडे गेल्यावर एकच मागणं मागतात।
देवळात कुठल्याही गेल्यावर मी एकच मागतो का माझ्या गावाला सुखी ठेव. जबरदस्त या ठिकाणी शैलेश भाई आपण यांना पाहताय मित्रांनो. क्या बात आहे. खरं तर शैलेश दादा एक जॉली व्यक्तिमत्व आहे आणि सध्या उपसरपंच भूमिकेमध्ये देखील आहेत. या लेट्स प्ले मिलिंद घरत यांच्या माध्यमातून पारितोषिक झालं. सलग 3 विकेट 2000 आणि मेडन षटकासाठी 5000. आणि जर झेल टिपला विनायक यांनी तर तेजस यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. हे जॉन्टी यांच्यासाठी पारितोषिक असेल मिलिंद घरत यांच्या वतीने. समोर सूरज मात्रे मागच्या सामन्यामध्ये फ्लॉप राहिला पण इथे आता ब्लॉकबस्टर शो त्याला करावा लागेल सामन्यामध्ये. पहिलाच बॉल उडवलाय, स्लॉट मध्ये आलाय, पाठवलाय, बॉल ओव्हर द हेड, लॉंग अँड स्ट्रॉंग, धमाका, षटकार, 6 धावा. चाळीस धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार. कॉन्फिडन्स वाढून जाईल. पायात टाकला बॉल, दिशा दिली मागे, खराब फिल्डिंग, प्रयत्नाचे एफर्ट्स त्या ठिकाणी चांगले पाहिले आणि त्याच वेळेला करण धावतोय बॉलच्या मागे, लास्ट मुमेंटला बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रत्येक जण आरडाओरडा करतोय, आपला गाव खेळतोय, मैदानाच्या आतमध्ये संघ खेळतोय आणि मोठ्या संख्येने पाठीराख आहेत. या बॉल 3 आल्या, टोटल 9 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आल्या. आता येणारे 22 बॉल आणि विजयासाठी तब्बल 31चं समीकरण. एक शॉट करत्यामुळे पहिले या ठिकाणी पार्टनरशिप सामन्यामध्ये घेऊन येईल कोपर टीमला. तर एका बाजूला विकेट घ्यावे लागतील रोहन घरतला, जॉन्टीला. जर सुरुवातीचे आघाडीचे खेळाडू तुम्ही झटपट बाद केले तर तुम्हाला या ठिकाणी डॉमिनेट करता येईल कोपर टीमला. अन्यथा हा सामना कोपर संघासाठी सोपा होईल. प्रतिकेश मोकल हा खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय, एक्स्ट्रा कव्हरला कॉपीबुक स्टाईलने ड्राईव्ह केला, बॉल निघाला, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, रन्स मधील 4. गुणवत्ता या फटक्यामध्ये होती, टेक्निकली परफेक्ट हा चौकार. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 आल्या. 40 धावांचा पाठलाग करताना आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये धाबे धनारून सोडलेत फलंदाजांनी नावा संघाचे रोहनचे. त्याच वेळेला सर्व खेळाडू मात्र एकत्र आलेत. थोडासा चर्चा होईल इथे, मात्र तुम्हाला धावा वाचवावे लागतील. मी मगाशी म्हटलं सुरुवातीला तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. तर कोपर संघ सातत्याने पेन परिसरामध्ये सी लॉर्ड्समध्ये खेळणारा हा संघ. आज मात्र या संघाला या स्पर्धेमध्ये एंट्री मिळाली आणि मोठे स्वप्न घेऊन मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि त्याच वेळेला त्यांच्या समोर लोकल बॉईज घरचा संघ आहे खरं तर नटराज नाबा. त्यांना मात्र त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान आहे या धावा वाचवणं, कारण मध्यरात्रीमध्ये धावा होत नाहीयेत. तुम्हाला आता प्रेशर टाकावं लागेल फलंदाजांवरती. रोहनवरती आक्रमण झालं. वन्स अगेन फुल टॉस होता, ओव्हर पिच बॉल आणि इथे बॅक टू द बॉलर. डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल नंतर टाळ्यांचा कडकड कडाट आपण पाहिला खरं तर संपूर्ण प्रेक्षकांच्या खेम्यामधून. सध्या देखील आपण पहिल्या मैदानाच्या चहूबाजूला तुम्हाला आज नावा ग्रामस्थ पाहायला मिळतील, कारण घरचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि आजच्या रात्रीमध्ये भूषणने चांगली कामगिरी केली त्यामुळे हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये त्यांना पोहोचायचा आहे. तर एका बाजूला पेण परिसरातून आलेला हा संघ जवळजवळ 40 ते 45 किलोमीटर रनिंग या संघाने केली आहे या स्पर्धेसाठी. या मैदानावरती ते पोहोचलेत. डॉट बॉल पाहिला, विकेट हवा होता, पुन्हा एकदा खोला टाकला बॉल, क्विक सिंगल, डिरेक्टची संधी गमावली. रनआउटची संधी होती आणि इथे आपण पाहिला सिंगल कंप्लीट केली या दोन्ही खेळाडूने. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिली. एक धाव इथे आली आणि संघ जाऊन पोहोचला बिनबाद 14 या धावसंख्येवरती. आस्किंग रन रेटच्या पुढे गेले. प्रतिषटक 10.00. या मॅच मध्ये एखाद दुसरा इकॉनॉमिकल फिगर षटक नावा संघाला टाकावं लागेल. एखादा षटक कमी धावांचा आला तर दबाव कोपर संघावरती वाढेल धावांचा पाठलाग करताना. तर एका बाजूला आपण पाहता करता सूरज मात्र ज्याने 2 चेंडूमध्ये 9 धावा आपल्या टीमसाठी केल्या, तो स्ट्राईक एंडला आलाय. लास्ट बॉल ओव्हर मधला पुन्हा एकदा पायात टाकला, यॉर्कर खोदून काढला होता आणि पुन्हा एकदा संधी होती गमावली. परत एकदा हा करदर कॉल होता त्या ठिकाणी आपण पहिला नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडूचा सिंगल घेतली, रिस्क घेतली. 1 रन मात्र पहिल्या या बॉलवरती मिळाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रीम स्टार्ट म्हणावी लागेल. 40 धावांचा पाठलाग करताना 15 आल्या. आता येणाऱ्या 18 मध्ये बनवावं लागतील तब्बल 25 धावा.
मी पाटील इथे गौतम या खरं तर ओव्हरमध्ये आले बघा. हा सामना अजूनही संपलेला नाहीये कारण घरच्या मदती खेळतात खरं तर नावा संघाचे खेळाडू त्यांना माहिती आहे या सामन्याचं महत्त्व किती आहे. मी मगाशी म्हटलं एका दुसरा इकॉनॉमिकल फिगर षटक आला तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. 18 बॉल 25 जमेची बाजू आपण जर पाहिली तर एक खेळाडू बाजलेला नाही आहे. त्या ठिकाणी कोपर संघाचा सूरज आणि प्रतिकेश हे दोन्ही खेळाडू सलामीवर अजूनही मैदानामध्ये उभे आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आल्या रोहनच्या अगेन्स्ट. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्क मध्ये आलेत गौतम गायकवाड फिरकेचे जादूगार ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे आणि अनेक वेळा आपण पाहिलं त्यांनी चांगले स्पीड टाकले त्यामुळे आता या मॅच मध्ये त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील. ड्राईव्ह केला बॉलला फुलर लेन दिली वरती हलक्या हाताने त्या ठिकाणी बॉलला एकसा कव्हर सेकंडचा कॉल प्रतिकेश निघाला थोडासा खराब झाला आणि त्याचा फायदा झाला कोपर टीमला. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. जेव्हा सामना लो स्कोरिंग असतो तेव्हा मात्र सिंगलला डबल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं फलंदाजानं आणि त्याच वेळेला फिल्डिंग करायला टीमला मात्र धावा वाचवाव्या लागतात आणि इथे 2 धावा आल्या. चांगलं कॉलिंग प्रतिकेशचं होतं तो रॉस्टॅकिंग एंडला धावत आला. सूरज थोडा उशिरा पोहोचला थोडं आपण जर पाहिला थोडासा अवे झाला आणि त्याचा फायदा झाला. बॅटिंग टीमला 2 धावा आल्या 17 वरती पोहोचला. 17 बॉल 23 तर समीकरण या मॅच मध्ये आहे. वन्स अगेन फुल टॉस लॉफ केला झेलचा प्रयत्न झाला कॅच इट कॉल आणि रोहन घरतने कॅच टिपला झेल टिपलाय. पहिला खेळाडू बाद झाला सूरज माद्रे बॅक टू द डगआउट. 16 बॉल 23 धावा. 5 मध्ये 12 केले आणि ड्रीम स्टार दिली कदा सूरजने. कदा सकारात्मक जो खरं पॉझिटिव्ह अप्रोच असो तो मात्र दाखवला टीमला सूरजने. धाबांचा पाठलाग करताना पण रोहनने चांगला झेल टिपला लॉंगॉनच्या दिशेमध्ये. खेळाडू बाजारा सूरज आणि त्याचवेळेला मोबाईल नवीन खेळाडू मागच्या सामन्याचा हिरो रुपेश मात्रे ते 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय. अजूनही आपण जर पाहिलं या मॅच मध्ये 16 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 23चं समीकरण 16 बॉल आणि 23 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. हे षटक फार निर्णायक आहे गौतम गायकवाडचं. मी मगाशी म्हटलं एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवा आहे या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. नटराज 11 नावा टीमला आणि गौतम करती क्षमता आहे त्याच्याकडे असणारं व्हेरिएशन. डाव्या हातात जो शैलीदार गोलंदाज आहे मागच्या सामन्यामध्ये त्यांनी बॉलिंग केली नव्हती कारण सामना सोपा होता. आता इथे क्रुशल कंडिशनला मात्र गौतमकडे विश्वास दाखवलाय संघ नायकाने. त्याच वेळेला सेकंड बॉल त्याचा विकेट त्यांनी काढलाय सूरजचा. नवीन खेळाडू रुपेश स्ट्राईक एंडला आलेत. मानवमाचे मानकरी मागच्या सामन्याचे फुल टॉस होता मिस केलाय कदर. मोठा फटका खेळायचा होता परंतु पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्रा रन देखील तुम्हाला रोखावे लागतील. ईच अँड एव्हरी रन इट्स मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. कारण क्रिकेटमध्ये एक रनला महत्व आहे आणि अशा कंडिशनला जर का तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च कराल तर दबाव डेफिनेटली फिल्डिंग टीममध्ये वाढेल. 1 रन इथे मिळाली. आता येणारे बॉल असतील 16 आणि विजयासाठी तब्बल 22चं समीकरण. 16 चेंडूमध्ये 22 धावा. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न लाऊड अफे झाली होती. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग पंचाने सांगितलं बॉल बाहेर निघत होता त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन घोषित केली. 1 धाव इथे मिळाली. रन कशा का होईना येणं गरजेचं आहे. त्या मॅच मध्ये सामना अतिशय रफ अँड टफ परिस्थितीकडे चाललाय कारण इथून मात्र 1-1 बॉल 1-1 रन फार महत्वाची राहील आणि फिल्डिंग टीमला मात्र आता मायनर तुम्हाला एरर चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कमीत कमी चुका कारण किंवा चुकाच तुम्हाला करता येणार नाहीत कारण आता धावा तुम्हाला वाचवायचे 15 मध्ये तब्बल 21. 1-1 क्षणाला तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागेल. अनऑर्थोडॉक्स टाईप खेळण्याचा प्रयत्न प्रतिकेशने केला होता. गुडघा टेकत त्या ठिकाणी स्कूप करायचं होतं बॉलला पण इथे प्रॉपर गती नव्हती आणि बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले होते परंतु लेग बाईसच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल एक्स्ट्रा रन मात्र खर्च केली त्या ठिकाणी गौतमने. अटॅकिंग फिल्डिंग तुम्हाला लावावं लागेल. 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 1 रन वाचवण्यासाठी एखादा खेळाडू पुढे घ्यावा लागेल कारण 1-1 रनच आता या सामन्यामध्ये महत्वाची राहील. 1 रन इथे मिळाली. 14 मध्ये 20चं समीकरण आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये गौतम कमालीचं कमबॅक करतोय. 4 बॉल फेकले ज्या ठिकाणी 3 धावा त्याने खर्च केले आतापर्यंत. फुल टॉस दिशा दिली आहे. रुपेशचा हा फटका एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर कव्हर पॉइंटच्या मध्ये स्वीपर कव्हरला बॉल झाला डीप मध्ये सीमा पार. रन्स मधील 4 चौकार.
फुल टॉस होता आणि प्लेअर आपण जर पहिला एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये होता, तुम्हाला वाईड यॉर्करच टाकावं लागेल. जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फिल्डर नसेल तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी वाईड यॉर्करचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्या ठिकाणी चौकार रुपेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रुपेश बाजूला चांगले फटके खेळतो, त्याचा फायदा मात्र कोपर टीमला आजच्या रात्रीमध्ये झालाय. 4 धावा आल्या, 13 मध्ये 16 असं हे समीकरण मॅचमध्ये आलं. 13 चेंडू आणि 16 धावा हे कॅल्क्युलेशन आहे या मॅचमध्ये. अंतिम 13 बॉल आणि 16 धावा. गौतम कमबॅक करेल का? वन्स अगेन यॉर्कर टाकला, खोदून काढला अक्षरशः. बॉटरमॅनचा चांगला वापर करण त्या ठिकाणी होते डीपमध्ये. वेल थ्रो, गुड फिल्डिंग. आय थिंक त्या ठिकाणी अखिलेश होते. आणि इथे आपण जर पाहिलं सिंगल रन मिळाली आणि या सिंगलच्या मध्ये आता कॅल्क्युलेशन बदललं. 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 15. मागच्या सामन्यामध्ये देखील सेम समीकरण होतं कोपर टीमला. चिर्ले संघाच्या अगेन्स्ट जेव्हा तनुज घरतनं एकच रन दिली होती 4थ्या ओव्हरमध्ये, आता इथे देखील 12-15चं समीकरण आलं. कोण जिंकणार हा सामना याची चर्चा होईल. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. रोशन हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला दोन्ही संघ मैदानावर आहेत, म्हणजे मॅच तुम्हाला रोमांचक पाहायला मिळेल. कुशलभाई मात्रे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. येस डीजे. बारा 15चं समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. आणि वैष्णव भोईर जोफ्रा आर्चरचं हे षटक फार निर्णायक राहील. कमबॅक करून दाबा लागेल. चिर्ले संघाच्या तनुजने टाकले षटक कोण विसरेल. 1 रन खर्च करत त्याने 2 खेळाडू बाद केल्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावा ठेवल्या होत्या आणि त्याच वेळेला फुलटॉस बॉल टाकले गोलंदाजाने, त्याचा फायदा रुपेशने उचलला. बघा खरं तर वैष्णवसाठी सलग 3 विकेट आणि मेडन षटकसाठी तब्बल 5,000 अक्षय ठाकूर यांच्या वतीने पारितोषिक आलंय. क्या बात आहे. अक्षयने मात्र हे पारितोषिक लावलं वैष्णवला. सलग 3 विकेट आणि 1 मेडन षटक देखील चालेल. 5,000. फुलटॉस बॉल मिस केलाय. अंपास कॉल आहे त्या ठिकाणी. DRS तिसऱ्या पद्धतीची मदत घेतली. चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा बॉल वेस्टराईच्या वर होता की नाहीये. लिगल असेल तर नक्कीच आनंदाचं वातावरण तुम्हाला नावा संघाच्या खेमामध्ये पाहायला मिळेल. आणि जर का भीमन असेल तर मात्र टेन्शन वाढेल, कारण समोर रुपेश आहे. त्याला जर फ्रीडची संधी मिळाली तर तो संधी सोडणार नाहीये. त्यामुळे हा बॉल लिगल की फेअर हे पाहिलं जाईल. जिंकल्यावर गोवा होणारी माणसं आपली नसतात, तर जिंकल्या आधीच खडतर प्रवासामध्ये जे आपल्या सोबत असतात ती खरी आपली माणसं असतात असं म्हणतात. आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येईल. इट्स अ बीमर. जे व्हायला हवं नव्हतं तेच घडलं नावा संघाच्या बाहेर. मी मगाशी चर्चा केली, हा बॉल जर बीमर आला तर मात्र रुपेशला हात खोलण्याची संधी मिळेल. कारण मागच्या सामन्याचा हिरो या संधी सोनं करेल का हे पाहावं लागेल. फ्रीड बॉल बघा पुन्हा एकदा कमरेच्या वरून गेला आणि इथे आपण पाहिला पंचांनी या बॉलला बीमर घोषित केलं. फ्रीड बॉल, गतिमान बॉल, टॉस केला बॉलला, व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा फ्रीड कंपल्सरी पाहायला मिळाला. बॉल जेव्हा आपण पाहिला खरं तर कमरेच्या वर जातोय, तिथून मात्र बॉल स्टम्प्सला जरी लागला तरी सर्वात अगोदर ज्या ठिकाणी कमरेच्या दिशेने अटेम्प्ट बॉल होतो तो मात्र ग्राह्य झाला तो भीमरसाठी. त्याचवेळेला आपण मला पंचांनी अगदी योग्य निर्णय दिला. तिसऱ्या पंचांनी कौतुक करावं लागेल. व्हाईट बॉल, फ्रीड बॉल कंपल्सरी. वैष्णवला कमबॅक करावं लागेल. दबाव नावा संघावरती वाढत चाललाय. समोर रुपेश मात्रे हा खेळाडू. 12-13 हे कॅल्क्युलेशन आहे. फलंदाजाला थोडासा अडथळा निर्माण झाला, त्याने थांबवलंय गोलंदाजाला. पंचांनी बॉल मात्र या बॉलला डेड घोषित केलंय. 12 बॉल 13 धावा. कोण जिंकणार हा सामना? रन बॉल इक्वेशन अगदी जवळ आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, तिथून मात्र सामना चालू झाला आणि त्याच वेळेला सेकंड ओव्हरमध्ये गौतमने कमबॅक केलं. चला, मोहा कोलीवाडा संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. विनर विपक्ष मोहा कोलीवाडा अशी अंतिम लढत तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. परंतु या सामन्याचा रिझल्ट काय असेल? 12-13 हे कॅल्क्युलेशन. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. त्या ठिकाणी वैष्णवला आपल्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम स्पेल टाकावा लागेल. लॉफ केला बॉलला, फ्रीड बॉल आहे आणि बॉल निघालाय त्या ठिकाणी. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. वाट पाहिली आणि वाट लागली. बॉलने गाठली सीमारेषा आणि पुन्हा एकदा रुपेश मात्रे हे नाव चर्चेमध्ये राहिलं. 4 धावा.
फिल्डिंग, खराब फिल्डिंग आपण पाहिली डीप मध्ये. थांबले त्या ठिकाणी, वाट पाहिली. आय थिंक जय होते त्या ठिकाणी. त्यांच्याकडून मात्र ही चूक झाली, मिस्टेक झाली. कारण या क्षणाला चुका, मी मगाशी म्हटलं तुम्हाला चुका टाळाव्या लागतील. चुकाल तर तुम्ही विजयाला मुकाल असं म्हणतात. आणि इथे ही चूक मात्र केली जयने. बॉल डायव्हर्ट झाला लास्ट मोमेंटला, त्याने देखील नशिबाने मात्र साथ दिली कोपर टीमला. सूरजला अजूनही वेळ गेली नाही. रुपेश होते सारंगला. पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढलाय त्या ठिकाणी. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर आहे, त्यांच्या दिशेने फटका. सिंगल रन रोखता आलेली नाही. या सिंगल तुम्हाला रोखायच्यात. प्रत्येक डॉट बॉलला अक्षय ठाकूर यांच्या वतीने वैष्णवला तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक. या सामन्यामध्ये डॉट बॉलला फार महत्व आहे. कदा डॉट बॉल म्हटलं की या संघासाठी आता हॉट बॉल राहील, कारण धावा कमी आहेत. 10 बॉल 8 लेस दॅन रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. पेणमधून आलेला हा कोपर संघ या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये विजेता असेल की किंबहुना घरच्या मैदानावरती नटराज नावा संघ विजेता असेल याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. सामना संपलेला नाहीये. अनेक जेव्हा अशी परिस्थिती नावा संघाच्या वाड्यात आली आहे तेव्हा या परिस्थितीतून मात्र संघाला बाहेर काढलं या गोलंदाजाने. तेव्हा आता वैष्णवला मात्र ड्रीम स्पेल टाकावा लागेल. 10 बॉल 8 ओव्हर द स्टम्प्स. वेगावरती स्वार झाले, दिशा दिली आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक आणि बॉल निघालाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. अगदी ज्या ठिकाणी बाईक उभ्या आहेत 3 त्यांच्या दिशेने हा चौकार. 4 धावा. चंदन च्या गतीचा फायदा घेतला आणि फक्त दिशा दिली प्रतिकेश मोकल या फलंदाजाने. फ्रंट लाईन गोलंदाज आणि त्याच्यावरती मात्र आता हे फटके पाहायला मिळाले. 9 बॉल मध्ये 4 धावा, 9 चेंडूने 4 धावा. पहिल्या इनिंग मध्ये किमान 50+ रन व्हायला हवा होत्या, जो स्टार्ट रोहनने दिला होता. पण त्यानंतर कोपर संघाने कमबॅक केला. बॅटिंग करताना सूरजने चांगली बॅटिंग केली. सेन्सेबल क्रिकेट. पुन्हा एकदा सिंगल डबल होईल का? कदाचित होईल. सेकंडचा कॉल निघाले, दोन्ही काळ 2 धावा घेऊन गेले. आता दबाव पूर्णपणे नावा संघाच्या केम्यामध्ये. 2 धावा आल्या, फक्त 2 रनची गरज आहे या मॅच मध्ये. आता येणाऱ्या 8 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या कोपर टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती हा संघ आलाय. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालं या ठिकाणी कोपर संघाच्या माध्यमातून. 8 बॉल 2. पहिल्या मॅच मध्ये काय फलंदाजी भूषणची आपण पाहिली, त्याचवेळेला आपण पाहिलं या सामन्यामध्ये आता फिल्डिंग खराब, त्याचा फायदा मात्र आता कोपर टीमला झालाय. फक्त 2 धावा बनवायच्या 8 बॉल मध्ये. समोर प्रतिकेश मोकल हा फलंदाज. रिव्हर्सचा प्रयत्न केला जातो आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. देर आहे, दुरुस्त आहे. यावेळेला आपण पाहिला हा डॉट बॉल. त्या ठिकाणी आपण पाहिला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, लॅप शॉटचा प्रयत्न केला कारण धावा कमी आहेत. प्रतिकेशला माहिती आहे, रिस्क घेतली होती त्याने, पण नशिबाची साथ. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. नावा संघाच्या वाट्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. 7 मध्ये आता विजयासाठी तब्बल 2 धावा हे समीकरण. लेस दॅन रन बॉल इक्वेशन मॅच मध्ये आपण पाहता. विजयाच्या उंबरठ्यावरती आहे कोपर संघ, पण तो अजून विजयी झालेला नाहीये कारण नावा संघ हार मानणार नाहीये. शेवटचा बॉल, आणखीन एक डॉट. शेवट गोड केला त्या ठिकाणी वैष्णवने. आता 6 मध्ये बनवायच्या 2 धावा. विक्रम रचावा लागेल आता गोलंदाजाला. 6 मध्ये 2 धावा वाचवण्यामध्ये मोठी अग्निपरीक्षा राहील आता बॉलर समोर. कोणता गोलंदाज राहील या षटकामध्ये जो 2 धावा वाचवेल? प्रचंड गुणवत्ता तुम्हाला दाखवावी लागेल. डीजे प्लीज. तो सुनी नवीन खरेदी अनुज ठाकूर आणि त्यांच्या समवेत अक्षय ठाकूर आणि अनुज भोईर ही नवीन खरेदी पाहू शकाल. शंभू ग्रुप मध्ये नवीन खरेदी, नवीन चेहरे शुभेच्छा असतील. 6 मध्ये 2 डिपेंड करायचे आणि बॉलिंग मार्क मध्ये आलाय प्रनिल गायकवाड हा खरतर गोलंदाज. हा सामना त्याने जिंकून दिला तर अक्षरशः सर्व नावा ग्रामस्थ त्यांना डोक्यावर खांद्यावर घेऊन नाचवतील. आणि रोशन, जर या गोलंदाजाने सामना जिंकवला तर शंभू ग्रुप यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये, तुम्हाला इम्पॉसिबलला पॉसिबल करावा लागेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिले एकत्र अजय पाटील या नावाची चर्चा झाली. जेव्हा 6 मध्ये 1 करायची होती, 1 त्याने करून दिली नव्हती.
आता इथे 6 मध्ये 2 वाचवायचे घरच्या मैदानामध्ये. लोकल क्राऊडचा त्याला थोडासा नक्कीच फायदा होईल. जरी दिसायला तरी आव्हान कठीण असलं तरी इथे मात्र प्रयत्न करावे लागतील त्या ठिकाणी. प्रनिल गायकवाड या गोलंदाजाला पहिला बॉल समोर रुपेश म्हात्रे. पहिला बॉल ऑन साइडला केलेत. रोहन चार्जिंग झाले, थोडे पुढे आले. 1 रन मिळाली. चार्जअप झाले होते, फक्त सिंगल आली. स्कोर इज लेवल 5 बॉल 1. सामना बरोबरीने सुटलेला आहे, परंतु अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 1 रन बनवायच्या मॅच मध्ये विजयासाठी. आक्रमक फिल्डिंग लावली. ज्या फिल्डिंग मधल्या चुका झाल्या, चौकार सुटले गेले, त्याचा फायदा कोपर टीमला झाला. सुरुवातीलाच आपण पाहिला तर आक्रमण सूरजने केले. त्याच वेळेला आपण पाहिला हा संघ फ्रंट फुटला आला. तिथूनच सामना चालू झाला कोपर संघासाठी. 5 मध्ये 1. 5 बॉल 1. जिमी प्रनिल गायकवाड हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. बरोबर मिड विकेट डीप मध्ये स्वतः आर्यनला उभं ठेवलं. बाकी खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 5 बॉल 1. एजंट टेकन खेळाडू बाद. कहाणी में ट्विस्ट. 4 बॉल 1. सामना संपला नाहीये. टॉस झाला बॉल आणि बरोबर एज घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. खेळाडू बाद. प्रतिकेश मोकल बॅक टू द डगआउट. शंभू ग्रुप यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी. प्रवीण डॉट बॉलच हव्या त्या ठिकाणी नावा टीमला. जर का आणखीन एखादा विकेट 2 डॉट बॉल आले तर आणखीन मजा येईल या मॅच मध्ये. सामना शेवटपर्यंत गेला तर मात्र टेन्शन वाढेल. कधी कधी लो स्कोर सामना असला की थोडासा प्रेशर असतं. खरं तर आपण पहिला बॅटरवरती 1 धाव करणं म्हणजे मोठी जोखीम. आजकालच्या फास्ट क्रिकेटमध्ये ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे, ते खेळाडू मात्र 1 रन सहजगत्या घेऊन जातात. पण एखाद्या वेळेला षटकार चौकार असेल तेव्हा हेच खेळाडू आपण जर पाहिले ते मात्र षटकार देखील मारतात. आता 4 मध्ये 1 बनवायचे. धावांचं महत्व किती आहे बघा. इथे जरी 5-6 धावा असतं तर आणखीन मजा आली असं म्हणतो. 1 रन 4 मध्ये रोखायचे. त्या ठिकाणी प्रनिल गायकवाडला क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. धावा वाचवायच्या आहेत. 4 मध्ये 1 समोर विक्रांत वेहेलने फटका, विजयी फटका मारलाय आणि तोही षटकार. क्या बात आहे. फ्लायटी अँड मायटी आणि घरच्या मैदानावरती पराभवाची धूळ चारली या ठिकाणी नटराज टीमला. खर तर कोपर संघाने अभिनंदन कोपर टीम, हार्ड लक टीम, नटराज 11 नावा. चला टॉस साठी मोहा कोलीवाड आणि त्याचबरोबरने कोपर संघाचा कॅप्टन आपण या टॉस साठी. तर सामन्याचा हिरो सामनावीर सामनावीर या सामन्याचे असतील. खर तर ज्याने कमबॅक करून दिलंय. दोन धावा 1 विकेट. 2 धावा दिल्या एका षटकामध्ये. 1 विकेट घेतला आणि 10 धावांचं योगदान बॅटिंग मध्ये दिलंय. तो सलग दुसऱ्यांदा सामनावीर राहिलाय. रुपेश म्हात्रे प्लेअर ऑफ द मॅच. वन्स अगेन प्रवीण, चला आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करून घ्या. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना केवळ जाईल. तर सामनावीर रुपेश म्हात्रे. चला या आपण. हार्डलक टीम, नटराज 11 नावा. धावा कमी होत्या आणि त्याचा पाठलाग करताना कोपर संघाने आक्रमक स्टार्ट दिला. संदीप दादा आणि महेश दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीर ट्रॉफी देत आहोत. चला रुपेश या आपण. आणि त्याच वेळेला कॅप्टन मोहा कोलीवाड आणि कॅप्टन कोपर टॉस साठी आपण यायचं आहे. यस, मोहा कोलीवाडा संघाचे कॅप्टन अवेलेबल आहेत उल्केश. मी कोपर संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण देखील या. आणि रुपेश म्हात्रे. चला संदीप दादा आणि महेश दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देत आहोत. वेळ झाली, लवकर या आपण टॉस साठी. तर अभिनंदन. तर टॉस देखील करूया. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच संदीप ठाकूर साहेबांच्या शुभ